अजब रमा राघवची जोडी। माझं तर हार्टबीट्स खूप फास्ट झालेत रमा, प्लीज गाडी स्लो कर यार प्लीज। हे बघ आम्ही आमचं चॅलेंज परत घेतो, आम्ही हरलो। प्लीज रमा प्लीज स्लो डाऊन यार। तुम्हीच चॅलेंज दिलं होतं ना, आता मी जिंकल्याशिवाय थांबणार नाही। मी तर आता भीतीनेच मरणार यार, प्लीज यार रमा गाडी थांबव ना। शट अप या मोना, काही होणार नाहीये ओके। अगं गाडीच्या समोर कोणी आलं तर काय करशील? रिलॅक्स बेबी, तुम्ही रोलर कोस्टर मध्ये बसलाय असं समजा and एन्जॉय। शॉर्टकट आहे बेब्स, म्हणाले होते ना 15 मिनिटात तुम्हाला घरी पोहोचू। या रूटने नक्कीच पोहोचू। अगं पण हा केवढा लहान रस्ता आहे, अगं कोणी गाडी समोर आलं तर त्याला अवॉइड पण नाही करू शकत आपण। एक तर तो तरी मरेल नाही तर आपण तरी। तेव्हा आता तूच वाचव आम्हाला। आता देव जरी आला ना तरी रमाची गाडी थांबणार नाही। काही नाही, गाडी थांबणार नाही, ती पालखी थांबेल। अगं रमा देवीची पालखी आहे ती। वेळ लागलाय का? आधी गाडी थांबव। अगं या पालखीमध्ये जर गाडी घेऊन गेलीस ना तर किती लोक मरतील रमा। शट अप मोना, उगाच ड्रामा करू नकोस, कोणी मरणार नाही। गाडी थांबणार नाही, ती पालखी थांबेल। एकदा रमाने ठरवलं तर ठरवलं, ती पालखी बाजूने जाईल। ती गाडी थांबतच नाहीये। अरे नाही, तर ड्रायव्हरला कळलं की थांबवणार तो। खूप वेगाने येते ती गाडी। बाजूला वा।
देव, मी तुझ्याशी बोलतीये, मूर्ख, इडियट. माझ्या गाडीवर चढतो, मला ऍटिट्यूड दाखवतो, कोण समजतो कोणतं स्वतःला. आपण मेलो नाही ना, तेच पुरे. तू चल. अगं आपली चूक आहे, आपण गाडी या छोट्या रस्त्यावर आणली. मग म्हणून का तो माझ्या रस्त्यात येईल, माझ्या गाडीवर चढेल? हाऊ टेरी. समजतो काय तो स्वतःला? या गाडीच्या किमतीत तर त्याच्यासारखी 10 माणसं विकत घेईन मी. मग जाऊ दे यार. हे बघ तुझे डॅड घरी पूजेसाठी वाट बघतायत तुझी. आपण घरी जायला हवं. प्लीज चल. ओके ओके ओके, जाऊया. डॅड मला सीईओ बनवणार आहे, तोपर्यंत मला त्याच्या गुड बुक्स मध्ये राहावं लागणार. आज माझ्याकडे वेळ असता ना तर ह्याला बरोबर दाखवून दिलं असतं. अगं पण आता ती वेळ नाहीये. चल आपण जाऊ, आपल्याला उशीर होतोय रमा. राघव, जेव्हा ती गाडी समोर आली ना तेव्हा मला वाटलं झालं, आता पालखीत खंड पडणार. पण आपला राघव अजिबात घाबरला नाही. हा मग दादा कोणाचा आहे, घाबरतो का कशाला? नाही खरंच शालिनी, मागच्या जन्मी आपण काहीतरी पुण्य केलं असणार, म्हणूनच राघव सारखा मुलगा आपल्या घरात जन्माला आला. अश्विनी, बघ बघ तुझ्या होणाऱ्या नवऱ्याचं कौतुक. आता तुम्हा दोघांचं लग्न झालं की एका माणसाचं असंच कौतुक होणार आहे. आबा, तुम्ही म्हणताय ते अगदी खरंय, पण तुम्हाला आणखीन 2 मुलं हे विसरू नका. ए राघव, अरे तुझंही कौतुक आहेच. आता यापुढे कित्येक महिने ते सुरू पण राहणार आहे. नक्कीच राघव कौतुकास पात्र आहेच. आज देवीच्या पालखी मार्गात एवढा मोठा अडथळा येऊन सुद्धा पवित्र नगर प्रदक्षिणा पूर्ण केलीच. अहो कुलकर्णी गुरुजी, ह्यात माझं काहीच श्रेय नाहीये. सगळं देवी आईने घडवून आणलं. विघ्न आणून परीक्षाही तीच बघते आणि नंतर मार्ग सुद्धा तीच दाखवते. आपण फक्त त्या मार्गावरती चालायचं असतं. आज मीही तेच केलं. राघवा, आज अगदी गजानन गुरुजींसारखाच बोलतोयस तू. अगदी गुरुजींचा मुलगा शोभतोयस बरं. नाही नाही, आबांची आणि माझी तुलना होणं केवळ अशक्य आहे. अहो आमचे आबा म्हणजे एक विशाल वटवृक्ष आणि आम्ही त्यांची मुलं म्हणजे त्यांच्या फांद्या. खरंच राघव नम्र आहेच. कार्तिकीय, धाकट्या भावाला आज एवढा मोठा मान मिळतोय म्हणून वाईट वाटून घेऊ नकोस. पुढच्या वर्षी तुलाही मिळेलच. कुलकर्णी गुरुजी, अहो दादा कशाला वाईट वाटून घेईल. दादा माझ्यापेक्षा फक्त वयाने नाही तर मानानी आणि गुणांनी सुद्धा मोठा आहे. माझा आदर्श आहे तो. राघव, अरे हे तुझं प्रेम बोलतंय रे. राघवा, हा नम्रपणा हे तुझं सर्वात मोठं बळ आहे. म्हणूनच आयुष्यातील सर्व संकटांना तू सामोरे जाऊ शकतोस. यशस्वी भव.
रस्त्यावरच्या माणसामुळे ना डोकं फिरलंय माझं. काय समजतो तो स्वतःला इडियट. त्यात आता ही बोरिंग पूजा अटेंड करावी लागणार आहे. डॅड मला जोवर सीईओ बनवत नाही तोवर मला त्याचं सगळंच ऐकावं लागेल. हो रमा, पण त्यासाठी तुला आधी घरी जावं लागेल. तुझा आम्ही निघतो. एक मिनिट. आज जा म्हणजे तुम्ही दोघे आत नाही येतात. मी ती बोरिंग पूजा एकटीने अटेंड करायची आहे. येतो आम्ही, फ्रेश होऊन येतो. अगं अवतार बघ आमचा, आउटफिट चेंज नको का करायला. सो यू जस्ट कॅरी ऑन, वी विल कम. व्हॉटएव्हर. ए हॅलो, फर्स्ट टेल मी ओके दिसतेय ना? म्हणजे मी रात्रभर पार्टी केली असं तर नाही ना वाटत आहे? जर का डॅडने पाहिलं तर उगाच लेक्चर सुरू करेल तो पुन्हा. नो, छान दिसतेस तू. फाईन, बाय, सी यू गर्ल्स. मॅडम, तुम्ही सकाळी सकाळी कुठून येताय? देवळात गेलेलात? आर यू मॅड? मी का देवळात जाईन? देवाचं कुंकू तिथेच लागतं ना. काय? नाही म्हणजे बघा ना, लोक देवळात जातात, देवाच्या पायावरचं कुंकू कपाळावर लावतात. तुम्ही तर गाडीवर लावलं, ते पण एवढं मोठं. व्हॉट? काय बोलतोयस? हॅव यू लॉस्ट इट? रमा, रमा, अगं हा तर देवीचा गंध आहे. तो इडियट गाडीवर चढला असेल ना, तेव्हाचा मार्क आहे हा. शी, लवकरात लवकर मला कार वॉश करून घ्यायला हवी. रमा, डोंट माइंड, पण त्या मुलाने तुझा इगो थोडा वॉश आउट नाही केला का? हॅलो नेहा, जस्ट शट अप. तू घरी जात होतीस ना, मग निघायचं. ते फालतूची बडबड करत उभी राहू नकोस. ओके ओके फाईन, निघतो आम्ही. कार वॉशला जायच्या आधी सुद्धा मला हे मार्क्स माझ्या गाडीवर नको आहेत. राजू, क्लीन द कार. आणि हा माणूस आता पुन्हा माझ्या डोळ्यासमोर आला ना, then he's gone. I'll break his legs. हा जर खरंच देवीचा गंध असेल ना, तर आमच्या मॅडमला शहाणपण येऊ दे. मनोरमा, तुला किती वेळा सांगितलंय, कॉल मी रमा. अशा जुनाट नावाने मला हाक मारत जाऊ नको, कळलं ना? मला आवडत नाही. बरं सॉरी. आता आलीस ना, आता पटकन तयार हो. हा, ते मी होईनच, पण मला माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे. मी बाहेर असताना मला किती वेळा कॉल करतेस? सॉरी, मी तुला खरंच खूप कॉल्स केले, पण अगं तुझ्या बाबांच्या षष्ठीपूर्तीची पूजा आहे ना आपल्याकडे, तर मला असं वाटलं की तुला कदाचित उशीर होतोय, आणि तुला उशीर झाला असता तर तुझ्या डॅडना आवडलं नसतं ग. झालाय उशीर? झालाय का उशीर? नाही ना, मग तोंड बंद ठेव. अगं पण तू रात्रभर होतीस कुठे? मला हा प्रश्न विचारणारी तू कोण ग? अगं बाळा, तसं काही नाही. मला फक्त इतकंच म्हणायचं होतं की असं रात्रभर घराबाहेर असणं बरोबर नाही ग. एनफ. सकाळ सकाळ माझा मूड खराब करू नकोस. आधीच माझा मूड खूप खराब झाला, आणि मी काय करायचं काय नाही करायचं हे ऑल ऑफ दिस पीपल तुझ्याकडनं जाणून घ्यायची गरज नाहीये मला, कळलं? बाळा चिडू नकोस. मला फक्त इतकंच म्हणायचंय की तू काल संध्याकाळी गेली होतीस, ती आत्ता सकाळी परत आलीस. मग आम्हाला काळजी वाटते ग, आणि तुला माहितीये ना, तुझ्या डॅडना काळजी वाटायला लागली की त्यांचं प्रेशर वाढतं आणि नंतर त्यांना त्रास होतो ना. एक मिनिट. हॅलो,
तुझा आणि माझ्या डॅडच्या त्रासाचा काही संबंध नाहीये. इनफॅक्ट तुझा आणि त्यांचाच काही संबंध नाहीये, कळलं? तू कितीही सोडायचा प्रयत्न केलास ना तर get that clear, okay? आई, अगं सरिता काकूचा फोन आला होता. तिला यायला उशीर होणार आहे. ती विचारत होती येताना काही आणायचंय का. आई, तुझ्याशी बोलतेय मी. आई, आई काय झालं? तू रडतेस? तू काय म्हणत होतीस? सरिता काकूचा कॉल आला होता. तिला यायला उशीर होणार आहे. मी बोलते तिच्याशी. एक मिनिट. आपल्या मनगटात जी डिझायनर ब्रेसलेट्स घालतेस ना, त्याबरोबर एखादं घड्याळ सुद्धा घाल, म्हणजे वेळेचं भान राहत जाईल तुला. काय? सॉरी डॅड. रात्रभर कुठे होतीस? ते मी पार्टी. तुझ्या पार्टीज नेहमीच्याच आहेत, पण एरवी निदान मध्यरात्री तरी घरी येत होतीस. आज घरात पूजा असताना सुद्धा थेट पहाटे उगवतीस. ऍक्च्युली डॅड, ते काय झालं ना, आता मी लावण्य सोल्युशन्सची CEO होणार आहे. सो माझ्या फ्रेंड्सनी माझ्याकडे पार्टी मागितली आणि आता इतकं मोठं ओकेजन आहे म्हटल्यावर पार्टीला सकाळ तर होणारच ना. फक्त ओकेजन मोठा नाहीये, जबाबदारी पण मोठी आहे. लावण्य सोल्युशन्सची CEO होणं म्हणजे काही पोरखेळ नव्हे. पण तू मात्र आपल्या पार्ट्यांमध्येच रमलीस. घरामध्ये एवढी मोठी पूजा आहे ठाऊक असताना तू आत्ता अवतरतेस. टाइम इज मनी रमा. आणि ज्यांना वेळेचं महत्व कळत नाही ते आयुष्यात कधीही यशस्वी होत नाहीत. परत असं होणार नाही डॅड. आय एम रिअली व्हेरी सॉरी. नशीब माझं की मान खाली घालून निदान सॉरी तरी म्हणतेस. म्हणजे आपली चूक झाली हे तरी निदान तुझ्या लक्षात येतंय. CEO झाल्यावर सुद्धा अशीच बेजबाबदारपणाने वागणारच? नो डॅड, आय नो माय रिस्पॉन्सिबिलिटीज. गुड. आता जर आपल्या फ्युचरकडे सिरियसली बघायला शिका. काय? आजवर तुझे सगळे लाड पुरवले मी. तुला पूर्ण स्वातंत्र्य दिलं. याचा अर्थ असा नाही स्वातंत्र्य. रिअली? स्वातंत्र्य, लाड या शब्दांचे अर्थ तुला नक्की कळतायत गिरीश? साधी पार्टी करून आली आहे मुलगी तर तिची उलट तपासणी घेतोयस तू. याला स्वातंत्र्य म्हणतोस? आपली मुलगी दमून आली आहे, तिला जरा फ्रेश होऊ द्यायचं. हे न करता तिला लेक्चर देतोयस तू. ह्याला लाड म्हणतोयस का? दॅट्स ग्रेट. मला ना आता तुझ्याशी वाद घालायचा नाहीये लावण्या. वाटेल तसं वागणं आणि वाटेल तसं वागणं याच्यामध्ये फरक असतो. जर कळू शकला तर. काहीही वाटेल तसं वागत नाहीये ती. ओके? शी इज प्रिटी स्मार्ट गर्ल. लाईफ तिने नाही एन्जॉय करायचं तर कोण करणार? तू. तुला काय वाटतं तिनेही तुझ्यासारखं मान खाली घालून बिझनेस एके बिझनेस करावा? हे सगळं आत्ता बोलायचं आपण?
आज घरामध्ये पूजा आहे त्याच्यावरती फोकस करूया. माझ्या 60व्या वाढदिवसाला घरात पूजा व्हावी हा माझा हट्ट नव्हता. एक्झॅक्टली. घरच्यांचाच हट्ट होता, त्यामुळे पूजा वेळेत आणि छानच होणार. बेबी, you're right on time. Okay, so go. Get fresh, get ready. Thanks, Mama. Love you. Go. That's my girl. गिरीश, गजानन गुरुजी आले का? नारायण, सगळं व्यवस्थित पार पडलेलं आहे. काय काय चाललंय? सगळं कसं व्यवस्थित पार पडलं? नाही नाही नारायण, मला षष्टीपूर्तीची पूजा सांगायला परांजपेंकडे जायचंय. तिथला होम संपल्याशिवाय मी काहीही खाऊ शकत नाही. हा चला मी तुम्हाला हो चला. काय होतंय? काही नाही, काही जरा गरगरल्यासारखं झालं. राघव, जरा पाणी घेतोस? सावकाश सावकाश. अरे गजानना, पहाटेपासून आलायस इथे. उपाशी पोटी पूजा कशी सांगशील? हो ना आबा, तुमची तब्येत आणखी बिघडायला नको. नाही, हे बघा, आजपर्यंत यजमानांना मी कधीही नाराज केलेलं नाही, आजही करणार नाही. राघव, चल, तू मला घेऊन चलतोयस ना? आबा, नक्की ना? अरे हो रे. हे बघ, मी कधी यजमानांना आजपर्यंत तात्काळात ठेवलं नाही, त्यांना नाराज केलेलं नाही, मला काही झालेलं नाही आणि आजही करणार नाही. तू सोडतोयस का मला? चल. मी सोडतो, पण चला गेलंच. बसा इकडे बसा. अहो ऐका, माझं ताप आहे तुम्हाला. माझं ऐका, तुम्ही घरी चला बरं. हो, पण आज परांजपेंकडून खूप मोठी दानदक्षिणा मिळणार आहे, तर हो असं काय करताय? दक्षिणेचा प्रश्न आहे का? प्रश्न आहे तो दिलेला शब्द पाळण्याचा. माझ्यामुळे कोणाच्या घरची पूजा खोळंबलेली मला चालणार नाही. मला गेलंच पाहिजे. चल. नाही नको, तुमची तब्येत अजून बिघडायला नको. आता समजावा यांना, माझं काही ऐकत नाही. आबा, मला तुमचं सगळं पटतंय, पण मला सांगा, तुमची तब्येतच बरोबर नसेल तर तुम्ही पूजा कशी सांगणार आहात? दुसरा काहीतरी मार्ग असेलच ना? आहे, एक मार्ग आहे. कुठला? आज तुमच्याऐवजी त्यांच्या दोघांपैकी एकाने पूजा सांगितली तर? बरोबर. आणि राघवनी तर आज सिद्धच करून दाखवलंय की मनात आणलं तर तो गजानन गुरुजींची ही जागा घेऊ शकतो. अहो ऐका माझं, आणि तुमचाही राघववर विश्वास आहे ना? शालिनी, स्वतःपेक्षा जास्त विश्वास आहे माझा राघववर. राघव, यजमानांकडचा मुहूर्त न चुकणं ही माझी जबाबदारी आहे. पण आज या तुझ्या बापाची ही जबाबदारी तू स्वतःच्या खांद्यावर घेशील? आबा, मी तुमच्या शब्दाबाहेर नाही आहे. तुम्ही निश्चिंत राहा. आज परांजपेंच्या घरची षष्टीपूर्तीची पूजा तुमच्या जागी मी सांगतो.
यशस्वी हो. बाळा, तुझ्याकडून मला हीच अपेक्षा होती रे. पण राघव, तू या आधी षष्टीपूर्तीची पूजा केली आहेस का? नाही, तू केली आहेस असं मला तरी आठवत नाहीये. नाही, माहिती नाहीये मला, पण आबांना सांगताना नक्की ऐकलंय. तपशीलवार सांगता येईल की नाही माहिती नाही, पण मी प्रयत्न नक्की करीन. अरे राघव, तू काही काळजी करू नकोस. माझा तुझ्यावर पूर्णपणे विश्वास आहे. आता तू म्हणालास ना की मला पूजा सांगताना तू ऐकलेला आहेस, तेव्हा आता तू जेव्हा परांजपेंकडची पूजा सांगशील तेव्हा सुद्धा तुला शब्द न शब्द आठवेल. साक्षात देवी आई तुझ्याकडून पूजा करून घेईल. तुमचा शब्द मी खोटा ठरू देणार नाही आबा. चला, मी निघतो. मुहूर्त टळायला नको. आई, तू आबांना घेऊन घरी जा, त्यांना आराम करू दे. राघव, आता आबांनी तुझ्यावर जबाबदारी सोपवली आहे ना, तू ती नीट पार पाड. इकडची काळजी करू नकोस. निदान तेवढं तरी मी बघीनच. आणि राघव, आम्हाला सगळ्यांना माहिती आहे ह्या पूजेत तू कोणतीही अडचण येऊ देणार नाही. येतो आबा. नारायणा, चला. आणि हो राघव, काका गुरुजींना सुद्धा बरोबर घेऊन जा. हो, नमस्कार करतो. आशीर्वाद द्या. यशस्वी हो.